नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण माहिती करून घेणार आहोत ती सोरियासिस आणि आयुर्वेदिक उपचार याबद्दल। अर्थातच सोरियासिस हा एक त्वचा विकार आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण हा विकार आपल्या मनाशी देखील जोडलेला आहे। तो कसा, याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत डॉक्टर शर्वरी वैभव इनामदार यांच्याकडनं। आपण त्यांचं स्वागत करूया। डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार डॉक्टर या आयुर्वेद एमडी आहेतच, पण त्यांचा मुंबई आणि पुणे येथील देखील दवाखाना आहे। मैत्रिणींनो, खरंच सोरियासिस म्हटलं की आपल्यासमोर अनेक प्रकारचे पेशंट्स येतात आणि ह्यामध्ये जर आपण पेशंटकडे जर लक्षपूर्वक पाहिलं तर त्यांच्या त्वचेला अगदी खाजेचा म्हणजे असं कंड सुटलेला असतो आणि तो त्यांना सहन करणं हे अतिशय कठीण झालेलं आपल्याला दिसून येतं। अर्थातच सोरियासिस म्हणजे नेमकं काय आहे, आयुर्वेदामध्ये त्याच्यामध्ये काय उपचार सांगितले आहेत, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण करून घेणार आहोत। तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये असे बरेच प्रश्न असतील। जर तुम्ही ह्या सोरियासिसचे पेशंट असाल तर तुमच्यासाठी हा अतिशय चांगला मार्ग आहे, तो म्हणजे डॉक्टरांना फोन करून तुमच्या मनातील प्रश्न विचारायचा। चला तर तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी म्हणून तुम्हाला मी आपला फोन नंबर सांगते। आपला फोन नंबर असा आहे 66843333। मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा SD कोड लावायचा आहे। आणि आजचा आपला SMS प्रश्न असा आहे की सोरियासिस हा कशाचा विकार आहे, सोरियासिस हा विकार कशाचा आहे। यासाठी आपण ऑप्शन 2च दिले आहेत। ऑप्शन ए आहे त्वचेचा विकार आणि ऑप्शन बी आहे पोटाचा विकार। अर्थातच यापैकी तुम्हाला जे अचूक उत्तर वाटत असेल त्या उत्तराचं ऑप्शन तुम्ही टाईप करायचं आहे SAAMS साम स्पेस देऊन ए किंवा बी आणि पाठवायचे 53030 या नंबरवरती। कार्यक्रमाला सुरुवात करूया। प्रथमच आपण हा प्रश्न डॉक्टरांना विचारूया की डॉक्टर सोरियासिस म्हणजे काय आहे। आम्हाला त्वचा विकार आहे माहिती आहे सगळं, पण नेमकं काय हे जरा आम्हाला सांगता का? सोरियासिस हा खरं तर एक त्वचेचा विकार आहे, ज्याच्यामध्ये शरीरावर खाज निर्माण होणं, खपल्या येणं किंवा माशाच्या खवल्यासारखे दिसणारे खवले निर्माण होणं अशी लक्षणं साधारणतः निर्माण होतात। मत्स्य शकलोपमम असं त्याचं वर्णन केलंय, म्हणजे माशाच्या खवल्याप्रमाणे त्वचा दिसते। सोरियासिस हा खरं तर एक ग्रीक वर्ड आहे की ज्याचा अर्थ होतो इच, म्हणजे काय तर खाज सुटणे। मग खाज सुटणे एवढं एकच लक्षण असतं का, तर असं नाहीये। याला मेडिकल टर्म्स मध्ये एरिथेमॅटस स्केली इरप्शन असं म्हटलंय। म्हणजे शेतामध्ये जसं पीक येतं की नाही, तसं रुग्णाच्या अंगावर असंख्य चट्ट्यांनी किंवा खाज खवल्यांनी युक्त असं त्वचा विकाराचं पीक येतं। मग याची व्याप्ती जी आहे ती अगदी बारीक बारीक चट्ट्यांपासनं त्वचेवर अगदी पूर्ण नखशिखांत जो रुग्ण आहे तो त्वचा विकाराने व्यापण्यापर्यंत त्याची हे असू शकते, एक्सटेन्शन त्याचं असू शकतं। तर ह्याची जी नेमकी लक्षणं आहेत ती आपण फोटोच्या माध्यमातून बघू शकतो। नक्कीच इथे आपल्याला दिसतंय की बाकीच्या त्वचेपेक्षा सोरियासिसची जी त्वचा असते ती थोडी जाड असते आणि याचं एक पिक्युलियर साईन असतं, ते म्हणजे सिल्वरी स्केल्स किंवा चंदेरी रंगाच्या खपल्या। हे बघा इथे दिसतात, ज्या खपल्या आहेत त्या चंदेरी रंगाच्या आहेत आणि याच्यावर काही काही रुग्णांमध्ये खाज सुटते। खाज ही इतकी असह्य असते कधी कधी की रुग्ण सांगतो, डॉक्टर मला की नाही कंगव्यानी खाजवलं तरी सुद्धा माझी खाज थांबत नाहीये। तर असं सिव्हिअर स्वरूपाचं सुद्धा लक्षण असू शकतं। कोंडा पडतो खाजवल्यानंतर, खवले जे आहेत ते निघून जातात आणि जास्त जेव्हा खाजवलं जातं त्यावेळेस ते जास्त शायनी होतात, पॅचेस जे आहेत ते। तर काही रुग्णांमध्ये ही जी लक्षणं आहेत ही जर व्यवस्थित ट्रीट केली गेली नाहीत तर सोरियासिस अर्थ्रोपॅथी नावाचं कॉम्प्लिकेशन जे आहे ते सुद्धा उद्भवतं कधी कधी। म्हणजे काय होतं तर शरीराचे जे बोटाच्या सांध्यांसारखे छोटे सांधे आहेत ते सांधे किंवा गुडघ्यासारखे मोठे सांधे जे आहेत ते आखडतात किंवा सुजतात, त्याची कार्यहानी होते। आता हिवाळा चालू आहे, म्हणजे संपत आलाय, तर हा हिवाळा हा हेल्दी सीझन असतो खरं पाहायला गेलं तर। जठराग्नीची जी शक्ती असते ती उत्तम असते, खाल्लेलं नीट पचतं, त्याच्यामुळे छोटे मोठे जे आजार आहेत हे जनरली हिवाळ्यामध्ये होत नाहीत। पण संधिवात असेल, आमवात असेल किंवा सोरियासिस सारखा त्वचा विकार असेल किंवा दम्यासारखे कफजन्य विकार असतील, ह्यांच्यासाठी हा काळ जो आहे तो खूपच क्रिटिकल असतो आणि रुग्णाला ही लक्षणं जी आहेत ती हिवाळ्यामध्ये बरेचदा वाढलेली दिसून येतात। त्याच्यामुळे ह्या अशा सगळ्या लक्षणांचं जे कॉम्प्लेक्स आहे तर ही जी आहे ही शरीराला जडलेली एक विकृती आहे, आजार आहे म्हणण्यापेक्षा त्वचेची ही एक विकृती आहे। तर अशा लक्षणं जी दिसतात सोरियासिसमध्ये हे कॉम्प्लेक्स ऑफ
दिस साइन्स अँड सिम्पटम्स म्हणजे सोरियासिस असं म्हटलं जातं. अच्छा, मग डॉक्टर आता ही सगळी जी आपल्याला लक्षणं आढळून आलीत तर साधारणतः ही लक्षणं आपल्या शरीराच्या कोणकोणत्या अवयवांवरती आपल्याला दिसून येऊ शकतात? तर हा चांगला प्रश्न आहे. सोरियासिसचे असंच कुठल्या अवयवावर तो दिसतोय किंवा त्याचा एक्सटर्नल अपीअरन्स काय आहे याच्यावरून सोरियासिसचे काही प्रकारही केले जातात. ते आपण बघूया. आपल्याकडे बघता येईल आपल्याला फोटोच्या माध्यमातून. डॉक्टर आपण हे प्रकार बघूयाच, पण आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेऊया का? हो चालेल ना. आपण गायत्री यांचा फोन घेतोय. हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो नमस्कार. आपल्या दोघांनाही नमस्कार. हा नमस्कार, बोला. डॉक्टर, म्हणजे 2-3 छोटेच प्रश्न आहेत. पहिला म्हणजे की हा संसर्गजन्य आहे का, हा अनुवंशिक आहे का, आणि ह्याला वय असं म्हणजे साधारण कोणत्या वयात येऊ शकतो, आणि लहान मुलं किंवा मोठी म्हणजे वृद्ध माणसं अशांना झाला तर त्यांच्याबाबत आपण कशा प्रकारे काळजी घेऊ शकू. आणि म्हणजे खाज म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा त्वचा सुकी आहे, कोरडी आहे आणि खाजतंय आणि त्यातून ते स्किन आपली जर अशी म्हणजे आपण म्हणतो कोंडा निघतो तशी जर झाली तर ताबडतोब दाखवायला हवं का. मी एक उत्सुकता आणि माहिती या दृष्टीने विचारते, त्याबद्दल मार्गदर्शन करावं. धन्यवाद. पण काहीतरी ते तुमची योग्य उत्सुकता आहे, कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आलेला असेल की जसं त्यांनी म्हटलं की हिवाळ्यामध्ये आपली त्वचा तशी कोरडी पडत असते आणि अशा वेळी समजा अंगावरती एखादा चट्टा आला आणि त्याचं जर लक्षण जर आपल्याला सोरियासिस सारखं दिसत असेल तर मात्र आपल्याला सावध व्हायची आवश्यकता आहे का? तर गायत्री त्यांनी जे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचा पहिला प्रश्न होता की हा आजार संसर्गजन्य आहे का. तर पहिली गोष्ट म्हणजे हा आजार अजिबात संसर्गजन्य नाहीये. हा त्वचेचा विकार असल्यामुळे त्वचा हा माणसाच्या व्यक्तिमत्वाचा खूप संवेदनशील भाग आहे. त्याच्यामुळे खरं तर त्वचेवर हा आजार आला की स्वतः रुग्णाच्या मनामध्येच एक न्यूनाची भावना निर्माण होते. त्याच्यामुळे आजार लपवणं, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणं किंवा ग्लोव्ज वापरणं असं सुरू होतं. खरं तर हा आजार अजिबात संसर्गजन्य नाहीये आणि हात लावल्याने किंवा संपर्कात राहिल्याने तो पसरत नाही. त्याच्यामुळे रुग्णाच्या आजूबाजूचे जे नातेवाईक किंवा त्याचे कुटुंबातले मित्रमैत्रिणी असतात त्यांनी त्याला सांभाळून घेण्याची खूप आवश्यकता असते. त्याच्यामुळे पहिली गोष्ट हा अजिबात संसर्गजन्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अनुवंशिकता. तर अनुवंशिकता हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की आई वडिलांना जर तो असेल तर त्यांच्या होणाऱ्या प्रत्येक अपत्याला तो होईलच असं मात्र मुळीच नाहीये. म्हणजे घाबरून जाण्याचं तसं काहीच कारण नाहीये. जर आई वडिलांना पहिल्यापासून जर सोरियासिसची टेंडन्सी आहे तर होणाऱ्या अपत्यामध्ये तो निर्माण होण्याची शक्यता काही पटींनी ही वाढलेली असते. कारण गुणसूत्रांमधले जे दोष आहेत ते पुढच्या अपत्याकडे जातच असतात आई वडिलांकडनं. तर खूप शास्त्रामध्ये छान वर्णन केलंय हे की आई वडिलांपैकी एकाला जर सोरियासिस असेल तर होणाऱ्या अपत्यामध्ये तो होण्याची शक्यता फक्त 15% असते आणि दोघांनाही जर असेल तर ती 50% पर्यंत वाढते. पण असंही दिसतं की आई वडील दोघांनाही सोरियासिस नाहीये तरी सुद्धा होणाऱ्या अपत्याला सोरियासिस आहे. मग होणारं दुसरं भावंड असतं त्याला मात्र ती होण्याची शक्यता थोडी वाढते, 10% पर्यंत ती असू शकते. तर गुणसूत्रांमधला दोष हा एक कारणीभूत घटक आहेच आहे त्याला. पण म्हणजे एवढाच गोष्ट आहे का, तर बाकीचे सुद्धा बरेच फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे सोरियासिस जो आहे तो त्वचेवर दुष्ट स्वरूपात येतो. त्याच्यामुळे अनुवंशिकता हा काही भाग आहे, सगळंच म्हणजे होणाऱ्या अपत्याला होईलच असं आपण म्हणू शकत नाही किंवा तसं मनामध्ये भीती बाळगायला नको आहे. आणि तिसरा त्यांचा असा प्रश्न होता की लहान मुलांना होतो का किंवा वय त्याचं काय असतं. तर खरं तर हा लहान मुलं आणि मध्यमवयीन माणसं अशा दोन्ही म्हणजे 15 ते 40 वयोगटामध्ये जास्त आढळतो. पण हा सायकोसोमॅटिक स्वरूपाचा आजार आहे, मनोकायिक स्वरूपाचा आहे. त्याच्यामुळे ताणतणाव जे आहेत ते तर कुणाला सुटलेले नाही आहेत. म्हणजे जरी मनोकायिक स्वरूपाचा असला तरी सुद्धा काय म्हणतात त्याला, आजचं जे फास्ट लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे त्याचा एज स्पॅन जो आहे तो दोन्ही बाजूनी स्ट्रेच झालाय. म्हणजे अगदी लहान वयामध्ये बाळाला नापी रॅश येते त्यावेळेस सुद्धा त्याची सोरियाटिक टेंडन्सी आहे की नाही हे कळू शकतं. किंवा मग अगदी 70 वर्षाच्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसांना सुद्धा तो दिसून येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्वचेवर जर चट्टा आलाय, तो खाजतोय किंवा त्याचे स्केल्स जात आहेत, कोंडा पडतात, म्हणजे तो सोरियासिसचाच आहे का, तर असं नाहीये.
सोरियासिसची जी काही मी आता तुम्हाला लक्षणं सांगितली की सिल्वरी स्केल्स असतात, माशाच्या खवल्याप्रमाणे असतात, त्याच्यानंतर ते त्वचेपेक्षा बाकीच्या थोडे जाड असतात. म्हणजे ही जी लक्षणं आहेत क्लिनिकलीच ओळखला जातो सोरियासिस जो काही आहे तो. त्याच्यामुळे ही पिक्युलियर साइन्स अँड सिम्पटम्स जी आहेत त्याच्यावरून ठरतं. पण जर त्वचेच्या समस्या काही निर्माण होत असतील तर त्याच्यामागे कुपोषण आहे का, किंवा बाकी कुठला इन्फेक्शनचा तो त्रास आहे का, किंवा कशाची रॅश आली आहे का, ॲलर्जी आली आहे का, हे बघून मग डॉक्टरांकडे जर त्रास होत असेल तर इमिजिएट जायला पाहिजेच. कारण जरी आपल्या मनात जरी काही शंका आली तरी जर आपण त्वचा विकार तज्ञांचा आपण सल्ला घेतला तर नक्कीच त्याच्यानं काहीतरी निष्पन्न होऊ शकते किंवा तो सोरियासिस असण्याचा संभव देखील असू शकत नाही. आपण फोन घेतोय. शुभ्रा आपल्याशी बोलताय सांताक्रूजहून. हॅलो, नमस्कार. हा, हॅलो, नमस्कार. मी सांताक्रूजवरून शुभ्रा बोलते. म्हणजे माझ्या पायावर आहे ना आणि हातावर म्हणजे ठिकठिकाणी असे छोटे छोटे खरू सारखे म्हणजे असे चट्टे आले, तर त्या ठिकाणी मला ना पुष्कळ खाज येते. डॉक्टरांना मी विचारलं तर मला त्यावर ना कॅन्डिडर्म नावाची क्रीम लिहून दिली आहे, पण त्याने एवढा काय फरक नाही पडत आहे. अच्छा, तर त्याच्यावर मला औषध जरा सांगाल का? नक्कीच नक्कीच. ते नेमके डाग कोणत्या स्वरूपाचे आहे, त्याच्यात काय करता येईल हे आपण डॉक्टरांकडनं जाणून घेऊया. पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण माहिती करून घेतोय ती सोरियासिस आणि आयुर्वेदिक उपचार याबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर शर्वरी वैभव इनामदार. मैत्रिणींनो, तुमच्या मनातील प्रश्न तुम्हाला विचारण्यासाठी म्हणून तुम्हाला आपला फोन नंबर सांगते. आपला फोन नंबरच आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. आणि नेहमीप्रमाणेच आज आपला SMS चा प्रश्न, आपला प्रश्न असा आहे की सोरियासिस हा कशाचा विकार आहे. सोरियासिस हा कशाचा विकार आहे यासाठी आपण ऑप्शन 2च दिले आहेत. ऑप्शन A आहे त्वचेचा विकार आणि ऑप्शन B आहे पोटाचा विकार. यापैकी तुम्हाला जे अचूक उत्तर वाटत आहे त्या उत्तराचं ऑप्शन तुम्ही टाईप करायचं आहे SAAMS साम स्पेस देऊन A किंवा B आणि पाठवायचे 53030 या नंबरवरती. चला तर आता जो आपल्याला शुभ्राताईने प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या पायावरती ना हातावरती असे चट्टे येतात आणि डॉक्टरांनी त्यांना जे औषध सांगितलं आहे ते योग्य आहे का असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो सोरियासिसचा प्रकार असू शकतो का? तर पहिली गोष्ट मला शुभ्राताईंनाही सांगायची आहे की कुठलाही त्वचाविकार जेव्हा उद्भवतो तेव्हा त्याचं जे मूळ असतं ते फार खोलवर असतं. म्हणजे दुधावर कशी साय येते की नाही तसं आपल्या शरीरातले जे 7 धातू असतात त्या धातूंचं सार म्हणजे आपली त्वचा असते. त्याच्यामुळे त्वचेवर जेव्हा एखादा आजार उद्भवतो त्यावेळेस त्याची जी कारणं असतात ही खूप खोलवर गेलेली असतात. म्हणजे त्याची चिकित्सा करताना आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टींचा विचार हा करावा लागतो. म्हणजे एखादं बाहेरून नुसतं औषध लावलंय आणि त्याच्यामुळे खाज थांबली आहे तर हे या स्वरूपाचे जे उपचार आहेत हा आयुर्वेद चिकित्सा पद्धती हे सुचवत नाही. तर कुठलीही गोष्ट होतीये त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत. आता थोडक्यात तुमचं खाज हे लक्षण आहे. त्वचेच्या बाबतीत जखम होणं, स्त्राव वाहणं, खाज सुटणं किंवा त्वचेचा रंग बदलणं, पांढरे किंवा काळे डाग येणं अशा स्वरूपाची लक्षणं जनरली आली की आपण डॉक्टरांकडे अप्रोच होतो की मला हा त्रास होतोय. तर मग तसं खाज येणं हे लक्षण आहे हे कफ प्राधान्यामुळे होणारं लक्षण आहे असं समजलं जातं. मग त्याच्यासाठी सुद्धा काही शोधन चिकित्सा असते की वमनासारखी काही पंचकर्म प्रक्रिया असतात किंवा पोटातून घेण्याची काही औषधं असतात की जी कफ दोषाचं शमन करतात किंवा बाहेरून लावण्यासाठी प्रतिसारण सुद्धा असतं. म्हणजे आता साधा घरचा उपाय जर करायचा म्हटला तर तुम्ही तूप आणि मिरे जे असतात वाटलेले ते त्या भागावर लावू शकता खाज कमी होण्यासाठी. किंवा मग आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा जो पाला आहे तो टाकला तरी सुद्धा तुम्हाला हे होऊ शकतं. पण कधी कमी होऊ शकतो. पण कधी कधी काय होतं की लक्षणं जी असतात ती घरगुती उपायांनी मॅनेज होण्यासारखी नसतात. आता त्या म्हणतात की त्यांना खरूज होतीये तर नेमकं ते कशामुळे होतंय हे प्रत्यक्ष बघणं आणि डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. तर हे जे त्रास त्यांना होतात ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये नक्की उपचार आहेत आणि योग्य उपचारांनी ह्याला नक्की व्यवस्थित आराम हा मिळू शकतो. आयुर्वेदिक तज्ञाकडे जायला काही हरकत नाही. डॉक्टर आपल्या मगाशी प्रकार सांगायचे राहून गेले होते, आपण प्रकारांकडे पुन्हा वळूया का? हो, हरकत नाही. कोणते प्रकार असतात? तर आपण स्लाइड्सच्या माध्यमातून बघूयात प्रकार काय असतात ते. सोरियासिसची स्थानं डाग उत्पन्न होण्याची जी आहेत किंवा त्याचं स्वरूप जे आहे त्याच्यानुसार त्याचे काही प्रकार केलेले आहेत. पहिला आहे प्लाक सोरियासिस. प्लाक सोरियासिस म्हणजे चट्टे जे असतात
ते काही मिलीमीटर्सपासून सेव्हरल सेंटीमीटर्सपर्यंत पण असू शकतात. इथे आपण बघू शकतोय की लोअर बॅक किंवा कमरेचा भाग आपण म्हणतो, मगाशी सुद्धा आपण जी स्लाइड पाहिली त्यातही आपण पाहिलं की कमरेच्या भागावर हे डाग आलेले आहेत. हा प्लाक सोरियासिस आहे. बरेचदा डोक्यामध्ये खूप कोंडा होतोय अशा स्वरूपापासून आजाराला सुरुवात होते. इथे दिसतात बघा, स्केल्स गेलेले आहेत डोक्याच्या त्वचेचे. हा जो आहे हा सोरियाटिकस डॅन्ड्रफ आहे. याला प्लाक सोरियासिस असं म्हटलं तर सगळ्यात जास्त आढळणारा हा प्रकार आहे सोरियासिसचा. त्याच्यानंतर हा आजार जो आहे हा मुख्यतः कोपर, गुडघे किंवा लोअर बॅक किंवा स्काल्प, ज्याला आपण डोक्याची त्वचा म्हणतो, अशा ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे गटेड सोरियासिस, म्हणजे पाण्याचे बारीक बारीक थेंब असतात त्याच्यासारखा आकार चट्ट्यांचा जो आहे तो दिसतो. तर इथे आपण बघू शकतोय की बारीक बारीक छोटे छोटे जे दवबिंदू सारखे स्पॉट्स दिसतात याला गटेड सोरियासिस असं म्हटलं जातं. बाकीच्या त्वचेपेक्षा जाडी जास्त असणं, खाज सुटणं, स्केल्स जाणं, ही सगळी लक्षणं गटेड सोरियासिसमध्ये पण दिसतात. हा प्रकार मुख्यतः लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलं मुली जे आहेत त्यांच्यामध्ये बघायला मिळतो. पोटावर आणि पाठीवर मुख्यतः हे चट्टे दिसतात आणि पुढे जाऊन याचंच पुन्हा प्लाक सोरियासिसमध्ये रूपांतर होतं. कधी कधी काय होतं की घसा खवखवतोय किंवा सर्दी झाली आहे अशी जी इन्फेक्शियस कुठल्या ह्याची लक्षणं जी दिसतात त्या इन्फेक्शनमध्ये हा गटेड टाईप सोरियासिस जो असतो तो एकदम फ्लेअरअप होतो किंवा ॲग्रिवेट होतो. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे त्याला पामोप्लांटर सोरियासिस म्हणतात. खरं तर हे सोरियासिसचे प्रकार आहेत म्हणण्यापेक्षा तो कुठे दिसतो आणि त्याचं स्वरूप कसा प्रकारे बदलतं ह्याच्यानुसार दिसतंय. हा पामोप्लांटर म्हणजे तळव्याला, हाताच्या तळव्याला किंवा पायाच्या तळव्याला आजार दिसणं. इथे दिसतंय बघा, स्केल्स आहेत म्हणजे खपल्या आहेत, त्या सुद्धा सिल्वरी आहेत, भेगा पडलेल्या आहेत. त्याच्यानंतर हाताला सुद्धा सालं जात आहेत हाताची, त्वचेचा रंग जो आहे तो बदललेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रक्त सुद्धा आलेलं दिसतंय. तर हा पामोप्लांटर सोरियासिस आहे. कधी कधी याची रुग्णाची जी नखं आहेत ती सुद्धा व्याधीग्रस्त होतात. नेलबेड जे असतं ते आणि नख याच्यातलं अंतर जे आहे ते वाढतं, नखांचा सुद्धा कोंडा पडतो आणि छिद्र पडल्यासारखे किंवा रेघा पडल्यासारखी नखं दिसतात. तर हा सुद्धा प्रकार ह्याच्यामध्ये दिसू शकतो. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे सोरियासिस एरिथ्रोडर्मा. तर हा सोरियासिसचा वेगळा प्रकार नाही आहे. तर जेव्हा सोरियासिस उग्र रूप धारण करतो आणि पूर्ण अंगावर पसरतो त्यावेळेस त्याला सोरियासिस एरिथ्रोडर्मा असं म्हटलं जातं. म्हणजे हा कधी उद्भवतो तर काही औषधांची रिॲक्शन आली किंवा काही औषधं जी आहेत ती स्टॉप केली तर एरिथ्रोडर्मा ही स्टेज उद्भवते की ज्याच्यामध्ये थंडी भरून ताप येतो रुग्णाला आणि संपूर्ण अंगभर असे सोरियासिसचे स्केल्स पसरतात. अशा अवस्थेमध्ये ही इंटेन्स फेज असते आजाराची, तीव्र स्वरूपाची अवस्था असते. ह्याच्यामध्ये योग्य औषधोपचाराची रुग्णाला नितांत आवश्यकता असते. आणि याच्या नंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे पुस्च्युलर सोरियासिस. हा खूप कमी रुग्णांमध्ये पाहायला मिळतो पण तेवढाच गंभीर स्वरूपाचा पण आहे. याच्यामध्ये सोरियासिसचे जे स्केल्स आहेत त्याच्यावर असे बारीक बारीक पुटकुळ्या दिसतात आलेल्या की ज्याच्यामध्ये पू भरलेला असतो, त्याच्यामुळे त्याला पुस्च्युलर सोरियासिस